हॅलो हाय वेलकम टू माय शेतकरी चॅनलला स्वागत आहे तुम्हाला. कसं आहेत सगळेजण? मी बरं आहे, तुम्ही पण बरं आहे म्हणलो मी. आज तुम्हाला मी पुरणाचं पोळी कसं करायचं, जास्त नाही तेल लावायचं नाही, तसलं पोळ्या कसं करायचं ते दाखवणार आहे बघा तुम्हाला. चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. आता पीठ चाळून घेतलं मी. पीठ चाळून घेतले. आता जरा मीठ टाकून घेतो त्याच्यात. मीठ व्यवस्थित टाकून जरा मिसळून घेतो. सगळं मिसळून घेऊन पीठ मळून घेतो. पीठ मळून व्यवस्थित मऊ आणि पीठ मळून घ्यायचं. मऊ आणि पीठ मळून घेतलं तर पोळ्या छान येते ती. चला मग पीठ मळायचं झालं बघा. आता तुम्हाला मी ते जरा तेल वततो त्याच्यावर. तेल वतल्यावर पोळ्या छान होते, सॉफ्ट आणि व्यवस्थित. म्हणून जरा तेल लावून व्यवस्थित पिठाला सगळीकडं हे करतो. मी जास्त तेल वरनं लावत नाही, म्हणून आता पिठालाच जरा लावा लागले. वरनं तेल खपत नाही म्हणून वरनं लावत नाही मी. पिठालाच जरा लावून ठेवतो. तेल लावून 1-5 मिनिट ठेवलं तर अगदी सॉफ्ट आणि होते पीठ आणि पोळ्या पण छान होते. लई तेल वरनं लई खपत नाही, म्हणून मी पिठालाच तेल लावून 1-5 मिनिटं ठेवतो. 5 मिनिटांनं ते व्यवस्थित सॉफ्ट होते आणि पोळ्या पण छान येते ते. म्हणून मी 5 मिनिटं झाकून ठेवतो. ते पोळ्या छान आणि व्यवस्थित होते झाकून ठेवलं तर. 5 मिनिट झाकून ठेवतो आता मी. 5 मिनिट झालंय बघा. आता झाकून ठेवून आता डाळ शिजू घातले चुलीवर. त्याला आता ही जरा सगळं मसाले, दोडा आणि सुटबरसप सगळं त्याच्यात घालायचं आहे बघा. ते चेचून घेतले. डाळ शिजली. ती आता शिजू घातलं होतं. डाळ 1 तास 1.5 तास झाला. आता डाळ शिजली ती चुलीवर. अगदी व्यवस्थित डाळ शिजली ती. त्याच्यात आता ही सगळं मिक्स करून घेतो. मिक्स करून घेऊन जरा शिजवतो आणि व्यवस्थित मिक्स करून आणि जरा शिजवून घेतो. व्यवस्थित मिक्स झाले. गोळ सगळं घातले ह्याच्यात. आता सगळं घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊन आता दगडात मी चेचून घेतो बघा. दगडात असं चेचून घेतल्यावर पुरण हरभरा डाळ मस्तपणे शिजली ती. हे असं चेचून घेतल्यावर डाळ एकदम बारीक होते ती आणि पोळ्या पण गोड लागते ती. म्हणून मी दगडातच असं चेचून घेतो बघा. आता पोळी लाटा लागली बघा अगदी मस्तपणे. मी जास्त वरनं तेल जास्त वापरत नाही, त्यापायी पिठालाच लावून घेतलंय मगाशी तेल. मी वरनं तेवढं जास्त मी पीठ लावून घेत नाही. तेल वरनं तेल लई लावत नाही. उगाच जरा जरा लावून करतो. पोळी अगदी मस्त व्यवस्थित मऊ आणि व्हायला लागली ती बघा. जाळ कमी ठेवायचं. जाळ जास्त ठेवलं तर करपते ती. जरा कमी जाळ ठेवून व्यवस्थित पोळ्या होती ती. रेडी झालंय बघा पोळ्या. सगळं कसं झाले ते माझ्या पोळ्या सांगा. कसं मऊ झाले ती बघा. कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करून घेऊ. थँक्यू.